काय गाणी हा वास कसला सुटलाय? मांसाचे तुकडे टाकले होते त्यांनी घराच्या बाहेर. मी आले तेव्हा पाहिलं, इथे दारापाशी रक्त होतं. तुझं अजून असं म्हणणं आहे की आपण त्याची पोलीस कंप्लेंट करू नये? हो, कारण त्यांनी काहीच होणार नाही. तो सुटेल कसा इथे. तर प्लीज जाऊ दे इथून. आय बेग ऑफ यू. ठीक आहे, जातो. कारण तुझं इथे राहणं अत्यंत अनसेफ आहे. पण कुठे जाणार आहेस? माहित नाही. सजेस्ट करू का? आत्ता म्हणजे सध्या माझ्या घरी चल. मला माहित होतं तू हेच बोलणार, पण ते शक्य नाहीये. आधीच माझ्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेत तुझ्या आयुष्यात. अनघा, जे प्रॉब्लेम्स व्हायचे ते झाले. आता आणखीन काय प्रॉब्लेम होणार आहे? सत्यजित, हे पण बघ, उद्याच्या उद्या आपण तुझ्यासाठी वेगळं घर बघू. पण आता चल इथनं. पण आजची रात्र मी तुला एकटीला इथे राहू देणार नाही. आयदर मी इथे थांबतो किंवा तू माझ्या घरी चल. आणि ऑनेस्टली अनघा, या दुर्गंधीत थांबण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. बघ, पण गरजेपुरते कपडे घे आणि चल, निघ लवकर इथनं. सत्या जाताना सांगून गेला नेत्राला या घरामध्ये सोन्याचा मान मिळायला पाहिजे म्हणून. असा ठरवून मान देता येतो, प्रेम नाही. सत्या हल्ली खूप हळवा झालाय, त्यात तू गरोदर आहेस. त्याने तुला माफ केलं असेल, पण माझ्यासाठी ते तितकंसं सोपं नाहीये. मला नात्यांमध्ये आडपडदा ठेवून वागता येत नाही म्हणून सांगते. तू लग्न करून जेव्हा या घरात आलीस तेव्हा सत्या तुझ्याशी जे काही वागला त्याचा वचपा काढायचा होता तुला. पण मुळात तुम्ही लग्नच लपून छपून केलं होतं हे तू विसरलीस. तुझ्यामुळे या घरात पहिल्यांदा प्रॉपर्टी आणि वाटण्यांवरून वाद झालेत नेत्रा. जुनं लाकूड उगाळत बसण्यात काहीच अर्थ नसतो. पण माझ्या मनात जे काही खदखदत होतं ते तुला सांगायचा अधिकार मला नक्कीच आहे. होय, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. असं मागून प्रेम मिळवता येत नाही. मला माझ्या आयुष्यात कधीच प्रेम मिळालं नाही. त्यामुळे या घरातल्या माणसांच्या प्रेमाची किंमत नाही कळली मला. फक्त माझं एकच मागणं आहे तुमच्याकडे. मी खूप चुका केल्यात, पण प्लीज त्याची शिक्षा माझ्या होणाऱ्या बाळाला देऊ नका. ते एका नालायक आईच्या पोटी जन्माला येतंय, ही त्याची चूक नाही ना. हीच बुद्धी आहे ना तुझी नेत्रा? अगं, माझं नातवंड तुझ्या पोटी जन्माला येणार असलं तरी तो माझ्या गौरांचा अंश आहे, माझा अंश आहे.
तेव्हा त्याला शिक्षा द्यायचा प्रश्नच येत नाही. हं? आई, मला थोडंसं बोलायचं होतं प्रियाबद्दल. जे बोलायचं होतं ते बोलून झालंय माझं. आता यावर मला आणखीन चर्चा नकोय. पण आई, बस. ऐक ना, मला खरंच खूप ऑकवर्ड होत आहे. अरे हे बघ, हवं तर एखाद्या हॉटेलमध्ये चेक इन करते मी. तुला इथे एवढं अनकम्फर्टेबल होणार असेल तर तसं करूया आपण. पण अनघा, स्वतःची अवस्था बघ. बस, निदान एक कपभर कॉफी तरी घे. बस. आर यू ओके? वासाने खूप भणभणत आहे माझा. कळ्या येतात कपाळातून. ऐक, कॉफीचं राहू दे, मला एक गोळी दे. गोळी घेते आणि निघते. कसं आहे सत्यजित, तुझ्या माझ्या नात्याबद्दल तुझ्या आईला प्रॉब्लेम आहेच. तू उगाच त्या ना. अनघा, मी बोललोय आईशी. या इथे अनघा जिथे राहते तिथे एक मेजर प्रॉब्लेम झाले आहे. तिला रातोरात तिचं घर सोडावं लागलंय. मी तुला असं विचारतो की जर आजची रात्र तिथे राहिली तर काही प्रॉब्लेम आहे? तुझं घर आहे, मला कशाला विचारतोय? सत्यजित, मी काय म्हणते, एखाद्या हॉटेलमध्ये मी मंजुषा ताईंना सांगतो, त्याच तुझ्यासोबत झोपतील. पण सगळ्यात आधी तू गोळी घे. चल. सध्या आपल्याला थोडं बोलता येईल नंतर. नंतर कशाला, आत्ता बोलूया ना. बोल. नको, आधी पाहुण्यांना स्थिरस्थावर होऊ दे. मी मंजुषाला पाठवते. ही माझ्यासाठी किती एम्बॅरेसिंग आहे कळतंय का तुला? मला एकच गोष्ट कळते अनघा, कर नाही त्याला डर कशाला. लोकांच्या मनात गैरसमज आहेत म्हणून मी मित्र म्हणून माझ्या कर्तव्यात कमी का पडायचं? चल, सगळ्यात आधी तुझ्या घराची सोय करायला पाहिजे. बस 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 मंजुषा ताई, बस. मला आता वाटेल बरं. गोळी घेतली आहे ना. मंजुषा, प्लीज सत्यजितशी बोल ना. मी नाही थांबत इथे. हे बघ, आता बरं वाटतंय मला. मी एखाद्या हॉटेलमध्ये जाते. अनघाताई, प्लीज या बाबतीत मला काहीच करता येणार नाही. तुम्ही प्लीज आराम करा. बघू, त्या वासाने खूप भडभडतंय डोकं. तुम्ही ऐका जरा माझं. पडा थोडा. नाही नाही, ठीक आहे, हे ठीक आहे. अनघाताई,
तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत ना तर मी दादांना तुमचं नाव सांगेन ना. त्यांनी मला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिले आहेत की तुम्हाला. एक मिनिट, तू मला त्याची भीती नको घालूस. मी नाही घाबरत त्याला. तुम्ही हट्ट सोडणार आहात का नाही? तुम्ही आराम करा, मी तुमच्यासाठी गरम गरम सूप आणते. आराम करा. आले. मंजिरी वहिनी, तुम्ही कशात मंजुषाताई? मी बरी आहे. तुम्ही? मला सत्यजित मुधोळकरांशी बोलायचं आहे जरा. आहेत ना घरात? वहिनी आहेत दादाजी. ते कच्चीवर गेलेत, फोनवर बोलतायत कदाचित. मी त्यांना बोलवून आणते. तुम्ही या ना. हो. मंजिरी वहिनी, तुम्ही बसा, मी आलेच. वहिनी बसा ना. हा, मला ते शुभ्राचे कपडे घ्यायचे होते. बरं, तुम्ही शालिनी मावशींच्या रूम मध्ये बसता का? नाही, नको. ज्या कामासाठी आले तेच करते. घरातले बाकी कोणी दिसत नाहीयेत. वहिनी सगळे घरातच आहेत. मी दादांना बोलवून आणते. हं? मावशी, सत्यजित दादांना पाहिलं का कुठे? नाही का ग, मी घरातच आहे. नाही दिसला मला कुठे. का? मंजिरी वहिनी आल्या आहेत. अगं ती अनघा आहे ना ती. हो ना, मी आत्ताच अनघाताईंना औषधं देऊन आले. मला असं वाटतं त्यांचा डोळा लागला असेल. सत्यजित दादा फोनवर बोलता बोलता बाहेर निघून गेले. मला वाटतं ते गच्चीत गेले असतील म्हणून मी तिथेही जाऊन शोधून आले, पण ते नाही येत वरती. मंजिरी वहिनींना कळलं तर उगाच परत त्यांच्या मनात गैरसमज निर्माण होतील. नक्की गैरसमजच का? हो मावशी,
मावशी, या एका गोष्टीवर माझा विश्वास आहे. सत्यजित दादा आणि अनघाताईंमध्ये तसं काहीच नाहीये जसं तुम्हाला वाटतंय. आता ह्या क्षणी मला काय वाटतं त्याच्यापेक्षा मंजिराला काय वाटेल याची चिंता करायची गरज आहे. तू फोन लाव सत्यजित, फोन लाव. केला मी ट्राय मावशी, खूप वेळा, पण त्यांचा फोन सारखा बिझीच येतोय. मंजिरी कशासाठी आली आहे, काही बोललीये का? त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं की त्यांचं सत्यजित दादांकडे काहीतरी काम आहे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मासाची परिस्थिती झाली. मंजिरीने जर त्या बाईला तिथे बघितलं ना तर प्रत्यक्ष देवाला खाली यावं लागेल तिची समजूत काढायला. तू असं कर, तू पार्किंग मध्ये वगैरे बघ, सत्यजित फोनवर बोलत उभे का कुठे का. आली जा. तू ते फ्लॅटचं काम उद्याच्या उद्या करून टाक फक्त. बाय. अनघा, मंजिरी, तू बोलायचं होतं तुमच्याशी म्हणून आले होते. मंजिरी, आणि हो, सॉरी फोन न करून आल्याबद्दल. नाहीतर इतर गोष्टींची निदान व्यवस्था तरी करता आली असती तुम्हाला. नाही मंजिरी, तुझा गैरसमज होतोय. मला कंटाळा आला आता या वाक्याचा. अगं अनघा इथे आहे कारण प्रत्येक गोष्टीसाठी कारण असतात ना तुमच्याकडे. मला आता कुठलंही कारण ऐकायचं नाही. आपण बाहेर जाऊन बोलूयात का? उगाच तुमच्या मैत्रिणीची झोप मोड नको. काहीतरी बोलायचं होतं तुला. बोल. बोलायचं होतं, पण आता ते बोलण्यात काही पॉइंट आहे असं खरंच नाही वाटत मला. त्यापेक्षा निघते मी. तू केव्हा आलीस? झाला थोडा वेळ. कशात तुम्ही आई? नाहीये बरी. तुझ्याशिवाय, शुभ्राशिवाय नाहीये मी बरी. मंजिरी, तू परत घरी ये ना ग. तुझ्याशिवाय हे घर रिकामं रिकामं वाटतंय मला. मला तरी तसं नाही वाटत आई. उलट माझी जागा घेऊ शकतील अशा व्यक्ती आता या क्षणी हजर आहेत घरात. आई, तू तरी सांगेल ना. तुझा माझ्यावर नाहीये ना विश्वास? नको ठेवूस, नाही तर आईवर तरी ठेवशील. आई सांग ना, अनघा इथे काय? अगं तिच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे थोडा, आणि तिची तब्येत पण बरी नाहीये, म्हणून ती आली आहे इथे. आई, ती बाई इथे का आहे हे तुम्हाला सुद्धा धड सांगण्याची तसदी घेतली नाहीये तुमच्या मुलाने. अगं नाही, मी खरंच सांगतेय तुला. आई, मला यांच्याशी जरा बोलायचं होतं. खरं तर त्याचसाठी आले होते मी इथे. तेव्हा तुम्ही प्लीज. हो बोला तुम्ही. मी बाहेर आहे तुळशीपाशी.
हल्ली तिथे बरं वाटतं वाऱ्यावर. मंजिरी, तू नाहीयेस तर ती तुळस सुद्धा कोमेजत चालली. मी जाते, तुम्ही बोला. मला फक्त माझी सून या घरात परत यायला हवी. काही दिवसांपूर्वी बाबा महाबळे नावाच्या वकिलांना भेटले होते. माझ्या बाबांची इच्छा आहे की मी तुमच्यापासून लवकरात लवकर घटस्फोट घ्यावा.